अनुभव शून्य लोकांच्या काय मागे प्रवास करतात तुकोबारांचा स्पष्ट निर्देश आहे, जाऊ नका अगुणज्ञ, आपल्या गुणावर किंमत नसलेल्या, गुणावर प्रेम नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नका, ते त्रास देतील तुम्हाला. तुम्हाला सवय ज्ञानेश्वरी पारायणाची, आणि तुम्ही ज्ञानेश्वरी काढली की म्हणतो अरे यात काय तुझं भलं आहे, काय राहतं त्याच्यासोबत. आपल्या जीवनाचा प्रवास कोण्या दिशेला न्यावा याचं किती गोड मार्गदर्शन आपल्या शास्त्रकारांनी आपल्याला केलं. चला जाऊ नका अगुणज्ञ, गुणावर प्रेम नाही, जाऊ नका. अमत स्थिरम, ज्याचं मत वेळोवेळी बदलतं, वेळोवेळी. मुक्ताबाईकडे गेला तर म्हणतो मुक्ताबाईचा गुण आला, पंढरपूरला गेला तर म्हणतो पांडुरंगाचाच गुण आहे बहुतेक, आणखी दुसरं काही त्याने तू कोणाला सांगितलं तिकडचाच गुण आहे. अरे गुण नेमका आहे कुठला हा, की तू जाऊ गुण एक स्वतः. या लोकांच्या मागे जाऊ नका, ती धरलेली बांधलेली लोक नसतात. काय महाराज जाऊ नका जाऊ नका सांगता, जावं कोणाच्या ते सांगा ना, कोणाच्या मागे जावं त्याकरता आपल्याकडं खूप मोठे पुरावे. महत्वाचा पुरावा सांगतो तुमच्या समोर. कोणाच्या मागे जावं या अभंगाचं हे दारच आहे जणू. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च तेषाम पार्श्वम गच्छयो, त्यांच्या मागे जा. कोणाकोणाच्या? वेदानुगामी, जे वेदाच्या मागे जातात त्यांच्या मागे जा. सच्शील हा, ज्यांचं शील चांगलं आहे. काय साधू संतांचं शील आहे अहो, ते शील टिकून या देशात. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. आपण त्या देशाचे नागरिक आहे. खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्या माझ्या खांद्यावर, की हे चारित्र्य या देशाचं तुम्हाला मला आबादित ठेवायचं आहे. बाकी दुनिया में सब चुतोगी, बाजार में पत्रों का व्यापार चल रहा. लोकांकडे काय पाहता? आपले खूप आचारसंहिता सुंदर आहे जगण्याची, ती आपल्या पूर्वसुरींनी मांडली. सच्शील हा, शील चांगलं असलेल्या लोकांच्या मागे जा. धर्मात्मा, ज्यांच्या जीवनात धर्माला स्थान आहे, धर्म हेच ज्यांचं जगणं आहे. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशा श्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. श्रीमद भागवत महापुराण बोलतं. अहो शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी सांगितलं, धर्म टिकवणारी माणसं फक्त अर्जुना तुझ्यासारखीच आहे. इथून पुढे धर्म टिकवणा करता तुझ्यासारख्या साधकांनी इथं जन्माला यावं, तर हा धर्म टिकेल. हे सांगणाऱ्यांच्या मागे जा. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान, नुसतं पुण्य नाही, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. त्यांना पुण्याईचा प्रताप जाणवला, त्यांच्या मागे जा. तुकोबारांना विचारा, महाराज पंढरपूरला आलात हो, मुक्ताईनगरला आलात हो, अहो पण कोणत्या पुण्याईनं आलात? तुकोबारा म्हणतात माहिती नाही बुवा. कोणा पुण्या फळा आले, कोणा पुण्या फळा आले, कोणा पुण्या फळा आले, कोणा पुण्या फळा आले. हे कोणतं पुण्य? या कुंभारखेड्यावाल्यांनी हे स्वतःला प्रश्न विचारून म्हणा. रावेर यावर तालुक्याने तुम्ही मी प्रश्न विचारा स्वतःला. अहो ज्या लोकांना मुक्ताबाईचं कधी दर्शन घडत नाही, त्या मुक्ताबाईच्या पादुका आईसाहेबांची प्रत्यक्ष चरण कमल आपल्याला पाहायला मिळतं. हे नेमकं कोण्या पुण्याईचा परिणाम आहे? हा प्रताप कोण आहे? कोणा पुण्या फळा आले, कोणा पुण्या ऐसे दे लो नारायण.
कोणा पुण्या फळाले आजी देखिली पावले. आपल्या रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय श्री अमोलदादा जावडे यांचंही या मंडपात आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. वडिलांपासून चांगली सेवा आयुष्यामध्ये, प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभाऊंची मुक्ताबाईच्या चरणावर नितांत श्रद्धा, भगवान श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा. तीच वाटचाल वडिलांनी लोकसभेच्या माध्यमातून आणि मुलाने विधानसभेच्या माध्यमातून चांगली जोपासलेली आहे. 51 मंदिरं बांधायचा शुभारंभ केलेला आहे, सुरुवात केलेली आहे महाराजांच्या मार्गदर्शनाने, पूजनीय जनार्दन हरी महाराजांच्या. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींचे पीए म्हणून ज्यांनी स्वीय सहाय्यक म्हणून काम बघितलं ते आदरणीय अभिमन्यू पवार, आता आमदार आहेत औषध. अमोलदादांकडे निरोप पाठवला, विशाल महाराजांना माझ्या पोराच्या वाढदिवसाला पाठव. आता म्हटलं इतका मोठा नारळी सप्तान आमच्या अरणे बाबांच्या आणि जनार्दन महाराजांच्या पाठीमागं, बाबांच्या पाठीमागं इतके ताकदीने मंडळी उभी राहिली. अमोलदादांचं ऐकावं लागेल, मला औषधाला जावं लागलं. काय या माणसाने कमी कालावधीत सगळं मिळवलं, पण निष्ठा आहे. आपल्या बाबा वडोद्याच्या आश्रमाची सगळी देखरेख करायलाही मंडळी फिरत होती हो. काय प्रेम आहे आमचं सगळं. विशेष शिरीषदादांची सुपुत्र इथं कीर्तनाला बसले, आमचे धनुदादा, दोघं एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढले, पण महाराजांच्या पायाजवळ दोघंही फार समाधानानं बसले. वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य, हे प्रेम रावेर यावल तालुक्याची खरोखर विशेषता आहे. आणि हा मुक्ताबाईचाच प्रसाद आहे. आईसाहेब आपल्याला प्रेम करायला शिकवतात. झाली गेली निवडणूक, 15 दिवस झाले, माणसं कायमच लावून धरतात. एखाद्यानं एखाद्या सरपंच पदाच्या 5 वर्षात चांगलं काम केलं आणि त्यानं दुसऱ्या टर्मला पेपर भरला, तो लोक त्याच्या चुलत भावाला म्हणता यंदा तुमचा मान आहे, तुम्ही पेपर भरा, म्हणजे या घरातल्या घरात जिरून. अरे काय विचार तुझे लेका, काही सुधर जरा. पण खरोखर दोघांचं कौतुक केलं पाहिजे. सगळं विसरून पंढरपूरलाही आम्ही उद्घाटनाला सोबत मांडीला मांडी लावून खुर्चीला खुर्ची लावून बसलेले होते, आणि आजही कीर्तनात बसलेले, आश्रमातही वडोद्याच्या तसेच बसलेले होते. हे एकदा नाही महाराज, हजारदा आपण सगळ्यांनी पाहिलं. यांनी मांड्या घालून शेजारी शेजारी बसणं हा पूजनीय जनार्दन हरी महाराजांचा आणि त्यांच्या विचाराचा आणि तुमच्या साधुत्वाचा खूप मोठा परिणाम आहे महाराज. हे इतरांनी सगळ्यांनी शिकावं. हे तर आता सोपं नाही हो. हा जातीयतेला, प्रशंसेला, मान सन्मानाला, चढाओढीला सुरुंग लावणारा सप्ताह केला तुम्ही. सुरुंग या सगळ्या विचाराच्या पलीकडे जाऊन मुक्ताबाईनं हेच केलं. मुक्ताबाई या चळवळीतल्या संत आहे. सगळ्यांनी एका जागेवर यावं. स्त्रियांनी, पुरुषांनी, गरिबांनी, श्रीमंतांनी सगळेच या. आईसाहेबांनी केलेलं कार्य आपण पुढे घेऊन जातोय. है संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है कि अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो आज तक जगना ढला. ही साधु संतांची पुण्य है. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब तलवार जय करके खड़े. हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. काय आपसात भांडतो पठ्या बघ त्यांच्याकडं. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, ख्रिश्चन गिरजा घराकडे निघाला, इस्लाम मस्जिद में पडे, इस्लाम धर्म मस्जिदीकडे निघाला. गच्छामी शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खडे. या हिंदुस्थानातला एक दलित बांधव असा नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आराधना करत नाही. एक दलित बांधव असा नाही जो गौतम बुद्धांची आराधना करत नाही. तुझं आयुष्य लेखा आपसात भांडण्यात चाललं. हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. कोणी यावन आपल्या धर्माला कलंक लावावा एवढा कमकोत आपला धर्म नाही. यार तुम्ही बिघडले. साधू संतांनी आपल्याला आवाज दिला, तुम्ही आपसात भांडू नका. भांडणे तत्वाचं असलं पाहिजे, काळजाचं नाही. हे शिकवणारा हा संप्रदाय. खूप आनंद आहे आम्हाला तुमचा.
वेदानुगामी सत्शील हा धर्मात्मा पुण्यवान, नुसतं पुण्य नाही, ओरिजिनल पुण्यवानाच्या मागं जा. अहो महाराज, कोणाच्या मागं जा, कोणाच्या मागं जा, 9:30 झाले. श्रुती स्मृती अर्थ रूपश त्यांच्याकडे पाहिलं की श्रुती मातेला पाहायची गरज नाही. नाही श्रुती परोती माऊली जगा, तिथं माय अहितापासून काढी ती इथं देऊनी वाढविसी. नाही श्रुती परोती माऊली जगा, तिच्यासारखी माय नाही. पाहे पा जाणीवेचे नि बळे, कोणी वेदापासून असे आगळ की शेषावनी तोंडागळे बोलत याती. कोण वेदापेक्षा शहाण आहे? कोणाची वाटचाल पुण्याची आहे, कोणाची वाटचाल धर्माची आहे? महाराज म्हटले ही वाटचाल जगात फक्त आणि फक्त विश्वमौली ज्ञानोबरांची, चितकाला मुक्ताबाईची आहे. वेदाच्या मागं, धर्माच्या मागं, पुण्याच्या मागं, श्रुती स्मृतीच्या मागं. श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगात येत वडील जे हे तयाची आचरावी पाऊले, त्या पावलाच्या मागं जा. पण महाराज या पावलाच्या मागं अगोदर कोणी गेलंय का हो? महाराज म्हटले या पावलावर, या मार्गावर कोण गेलं असं जर विचाराल तर याच पावलानं सगळी साधू संत गेले. अभंगाचं पहिलं चरण. मार्गी बहुत मार्गी बहुत मार्गी बहुत मार्गी बहुत गेले साधू संत. या मार्गाने सगळ्यांनीच प्रवास केला. अरे मुक्ताबाईंनी दाखवलेल्या मार्गापेक्षा कोणती सुदृढ वाटचाल आहे जगात असूच शकत नाही. याच पावलाच्या मागे जा, याच मार्गाचा मागोवा घेत घेत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता मी, चालत राहा चालत राहा चालत राहा. मुक्ताबाईकडे गेल्यानंतर कोणाला वाट सापडते असं जर कोणी मला विचारेल तर मी तर म्हणेल या मार्गाने गेल्यानंतर रेड्याला सुद्धा वाट सापडते. अरे जगात असा एकमेव देश आहे की जिथं रेड्याची समाधी, रेड्याची आळ्याला कीर्तन करावं लागतं रेडेश्वर महाराजांच्या समाधी पुढं. वाहन आहे मुक्ताबाईचं ओझं घ्यावं. आईसाहेबांना स्पर्श ज्या रेडेश्वर महाराजांचा झाला, सगळ्यांनी मुक्ताबाईला त्र्यंबकेश्वरला तीर्थयात्रेला जाताना अंगा खांद्यावर घ्यावं. सगळ्यांनी घेतलं. काही वेळा आता मुक्ताबाई लहान, ज्ञानोबारांनी घेतलं, निवृत्तीनाथांनी घेतलं, सोपान काकांनी घेतलं. रेडेश्वर महाराजांनी म्हणावं माझ्या पाठीवरही बसा मुक्ताबाई तुम्ही. आईसाहेब त्या लढा पुरवावा हा मुक्ताबाईचा धर्म आहे. मुक्ताबाईंनी भावाच्या खांद्यावरून, मांडीवरून, कमरेवरून उतरावं, कडेवरून आणि रेडेश्वर महाराजांवर बसावं. चालावं रेडेश्वर महाराजांनी. मुक्ताबाईचा स्पर्श झाल्यानंतर मुक्ताबाईंनी दाखवलेली वाट चालायला लागली. रेड्याची रेडेश्वर झाली.
समाधी आहे संतवाडी आळ्याला. पशुची समाधी आहे ओरडेश्वराची. फोटो नाही काही काहीच्या घरात 13वी झाल्यावर बापाचे. काय मुक्ताबाईचा स्पर्श आहे. भिंतीचं मंदिर झालं, मशीद बोलली, पैस नावाच्या खांबाचं मंदिर झालं नेवास्याला. मूर्ती आहे तिथं. अरे खांब आहे खांब. निर्जीव दगडाला ज्ञानोबारांची पाठ लागते तर त्या दगडाचं मंदिर होतं. आपण तर सेवा करताय मुक्ताबाईची, आपलं भलं होणार नाही. इथं खर्च केलेल्या पैचा, इथं घालवलेल्या प्रत्येक सेकंदाचा, तो का मरे श्रम केला अवघाला फळासी, हे सगळं उपयोगाला येणार आहे. कसोभर सुद्धा वायाला जात नाही. जिथलं काहीच कामाला येत नाही तो प्रपंच आहे. फक्त इथं काय झालंय, माणसाचं लवकर भेटलं पाहिजे अशी अपेक्षा वाढली, म्हणून वाटचाल कठीण वाटते. माणसांना असं वाटतं एका कीर्तनात उद्धार झाला पाहिजे. अरे होतं का? हा बॅकलॉग किती पठ्ठे आपल्या पापाचा. हे बरं आहे. अरे ठरून केलेले हजारो पाप आहे, न कळत झालेले हजारो आहे. एका कीर्तनात कसं भलं होईल? एका ज्ञानेश्वरी पारायणात कसा उद्धार होईल? सावदेची बाजारातली वस्तू लवकर येत वाटत बघा हे प्रसादाची आजच आणि उद्या फळ. अरे होतं का असं? काही काळ वाट बघा. वाट बघल्यावर आपल्याला नाही, मुक्ताबाईने ठरवलं तर कोणालाही प्रसाद देऊ शकतात. वेळेच्या मर्यादेत मला राहिलेल्या अभंगाचं किती चिंतन करता येईल. तारीख घेताना किंवा तुम्ही मला आदेश करताना, बाबांनी सूचना करताना काय असं थोडीच सांगितलंय पूर्ण अभंग सुटला पाहिजे. ते म्हटले कीर्तन करायचंय तुला. त्यामुळे आपल्या कुटुंबातली सेवा आहे. मी मुक्तकंठानं तुम्हा सगळ्या आई वडिलांपुढं काही 2 शब्द, मला माहिती आहे मला मी काही बोललो, किती बरोबर बोललो, काय चुकीचं बोललो, उपक्रम काय आणि उपसंहार काय, तुमचं माझ्यावर प्रेम येतं हे तुम्ही ओळख करून घेणार आहे. त्यामुळं मी मला बरं वाटावं, तुम्हाला बरं वाटावं किंवा काही माझं प्रदर्शन करावं या भावनेने इथं आलेलो नाही. हा माझा आरसा आहे आणि त्याचा स्वभाव आहे जसा आहे तसा आहे. वाट बघा काही काळ. मुक्ताबाईंनी ठरवलं तर कोणाला प्रसाद मिळणार आहे? याच वाटेला जा. वाट सोडण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला, पण वाटेची अनुभूती आली, प्रसाद मिळाला. पैठणला निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, ज्ञानोबाराय, चितकाला मुक्ताबाई पैठणला आली शुद्धीपत्रा करता. प्रसंग खूप मोठा आहे, पण मी आपल्याला छोटासा करून सांगतो. पैठणला आले. कृष्णाजी देवकुळेंचं कुटुंब आहे पैठणात. आजही देवकुळ्यांचा परिवार पैठणात राहतो. आजोळ घरी राहायचं, आप्तजांकडे राहायचं, शुद्धीपत्राकरता वाटचाल होती. कृष्णाजी देवकुळेंनी विठ्ठल पंतांची ही 4 मुलं पाहिली. मुक्ताबाईबद्दल सगळं ऐकून होतं. स्वभाव जरा चापट आहे, गौर वर्ण आहे, बोलायला तीक्ष्णता आहे, हजरजबाबी आहे. कोणाला राग येईल का, कोणाला बरं वाटेल का, कोणाच्या अंतःकरणाला वेदना होतील का, बोलताना याचा कुठलाही विचार नाही, पण अंतःकरण अत्यंत कृपाळू आहे. कोटी सूर्याचं तेज मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर झळकत आहे. सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, पांढरा शुभ्र कृपेचा गोड वर्ण आहे. हसल्यावर गालावर खडी पडते, इतका सुमधुर हसण्याचा गोडवा आहे. कृपाळू ते हे चरण सुकुमार, ते मन माझे भ्रमर, जन्मभर याच पायाचा भ्रमर व्हावं इतके देखणे पाय. पायामध्ये जणू पायाकडं पाहिलं की असं वाटतं लक्ष्मीची वाटचाल घेऊन येणारी मुक्ताबाईची चरण कमल आहेत. इतका आईसाहेबांचं गोड सौंदर्य आहे. त्यांनी ऐकलं होतं प्रत्यक्ष दुसरी आपली रुक्मिणीच आहे. रुक्मिणीवर जीव, विठ्ठलपंतांच्या पत्नीवर, आणि त्यांनी ते सगळं वर्णन ऐकल्यानंतर मुक्ताबाई पैठणला आल्या. जसं माहिती पडलं कृष्णाजी व देवकुळ्यांना की ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आले. 4 मुलं जर असतील, 3 मुलं जर असतील आणि तुमच्या घरी कोणी पाहुणा आलं असेल
तर 3 मुलांमध्ये आपण कोणत्या मुलाला उचलून घेतो? जो लहान आहे. मुक्ताबाई सगळ्यात लहान, पळतच आले आणि मुक्ताबाईला कडेवर उचलून घेतलं. लहान अशी मुक्ताई जशी सनकाडी. पहिल्यांदा मुक्ताबाईला भोजलिंग काका नंतर कोणीतरी उचलून घेतलं होतं. पहिल्यांदा विठ्ठलपंतांनी घ्यावं, आई रुक्मिणीने घ्यावं, विठ्ठलपंतांचे मित्र भोजलिंग काका त्यांनी घ्यावं, आणि आज कृष्णाजी बोंनी घेतलं. निवृत्तीनाथांचे ज्ञानोबारांचे डोळे पाणावले. महाराज, बाप ज्या ओट्यावर बसला त्या ओट्यावर आळंदीकर पाणी टाकता. आमची बहीण पंचे धुवायला इंद्रायणीवर जाते तर लोक दगड मारता. पण बरं झालं, एका दृष्टीनं सगळे म्हणत होते पैठणला जा, पैठणला जा, शुद्धीपत्र भेटो न भेटो, आमच्या बहिणीला उचलून घेणारे कृष्णाजी देवकुडे काका तर भेटले आम्हाला. अतिव प्रेम ज्ञानोबारांचं मुक्ताबहीणवर. खूप आनंद झाला. आपल्या लेकराला कोणी घेतलं तर आनंद होतो. करोडपत्याच्या पोराला बापाला बरं वाटावं म्हणून कोणी मांडीवर घेईल. ज्याची माय गेली, ज्याचा बाप गेला, त्याला मांडीवर घेऊन बघा, तो आनंद मोजता येणार नाही त्या बाळाचा. अरे करोडपत्याच्या घरी कोणी संसार करेल, त्यात काय. पण ज्याच्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, थरथरणारे हात आहे, झोपल्याचं नाटक करतो, त्या नवऱ्याचा हात हातात घेऊन म्हणणाऱ्या बायकांचं राज्य आहे. ती म्हणते, मालक तुम्ही दुर्बल होऊ नका, हताश होऊ नका, आम्हाला माहिती आहे आपल्यावर कर्ज आहे. ही झाशीची राणी वाघिणीसारखी तुमच्यासोबत आहे. एक दिवस या संसारातून तुम्हाला सुखरूप पुढे नेऊन घालेल मी, फक्त तुम्ही मजबूत राहा, मी आहे तुमच्या पाठीला, असं म्हणणाऱ्या स्त्रिया इतिहास घडवतात. या महाराष्ट्राची विचारधारा खूप पवित्र आहे. महाराज मुक्ताबाईला उचलून घेतलं, घरी आणलं, जागा दिली राहायला. 4 भावंड 10 बाय 10च्या खोलीमध्ये तिथं राहायला लागली. साऱ्या पैठणात बातमी पसरली की कृष्णाजी देवकुड्यांनी त्या विठ्ठलपंतांच्या पोरांना राहायला जागा दिली, मुक्ताबाईला ज्ञानोबारांना राहायला जागा दिली. म्हणजे दुसऱ्यानं दिलेली जागा सुद्धा त्या काळात मान्य होत नव्हती. त्यांनी फतवा काढला पैठणात, या कृष्णाजी देवकुळालाच अद्दल घडवा. चांभाराला सांगितलं जोळा द्यायचा नाही, कुंभाराला सांगितलं मडकं द्यायचं नाही, नावीदादाला सांगितलं केस करायचे नाही, आणि ब्राह्मणाला सांगितलं कोणता विधी करायचा नाही. त्या काळातलं वाळीतलं दुःख मरणापेक्षा कठीण होतं. महाराज तुम्ही चरित्र वाचा, सर्वदर्शनाचार्य गुरुवर्य प्रातस्मरणीय वक्तेबाबांनी लिहिलेलं. अंगाला काटे येतात. सुखरूप एसीच्या मंडपात पंख्यांमध्ये ज्या मुक्ताबाईच्या पंखाखाली आपण बसलो, अरे पंख तसे तयार झाले नाही. या पंखाला कोणी अन्नाचा घास खाऊ घातला नाही. इंद्राणीचं गटागटा पाणी पिऊन कितीतरी दिवस काढावे लागले. त्या मुक्ताबाईने ही तापी माता बिचारी सूर्यनारायणाची मुलगी इथं मुक्ताबाईच्या समाधीचं दर्शन घ्यायला आली. 2 जिवंत नद्या आपल्या भागात, तापी पूर्णा, एक सापडत नाही लोकांना दर्शनाला, तांब्याभर पाणी सापडत नाही. पण आपण त्या पाण्याचं पूजन करत नाही, त्या पाण्यावर उन्माद करायला लागलो. एवढं लक्षात ठेवा. त्या पाण्यावर उन्माद करणाऱ्यांनी रोज मुक्ताबाईची आठवण काढा. जो केळीचा घड लक्ष्मीसारखा आपल्याकडे येतो, वेडे नव्हते आपले पूर्वज पहिला आलेला घड मुक्ताबाईच्या गाभाऱ्यात ठेवायला. त्यांना माहिती होतं हा केळीचा आलेला घड मुक्ताबाईच्याच मंदिरात पूजला गेला पाहिजे. का? कारण हा घड जिच्या पाण्यानं तयार झाला ती तापी माझ्या रानाला नाही, माझ्या शेताला नाही, अरे माझ्या चितकाला मुक्ताबाईला भेटायला या प्रांतात आलेली आहे. ते काय तुमच्या माझ्या बापदाद्याची जागीरदारी आहे का आपल्याला भेटायला येईल? गंगा मातेच्या अगोदरचा इतिहास सांगितला जातो या ताप्ती मातेचा. खूप त्रास झाला कृष्णाजी बुवांना. ज्ञानोबाराय शेवटी 3 भावंडांना बाजूला सारून कृष्णाजी बुवांकडे गेले. आजोबा, आम्ही आता आळंदीलाच निघतो, काय आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय? पाठीवर हात ठेवून सांगितलं, ज्ञाना त्रास नाही. अरे तुमच्यासाठी इथून पुढं ज्याला ज्याला त्रास होईल त्याचा उद्धार होणार आहे. मग तो ज्ञानेश्वरी वाचताना डोळ्याला झाला तर डोळ्याचं कल्याण होईल. पूजा करताना आमच्या हरणे बाबाला जर 3-3 तास कष्ट करावे लागत असतील, कीर्तनवून आल्यानंतर 3:30ला उठावं लागत असेल तर काही अडचण नाही. शारीरिक त्रास होतोय त्यांना, पण तो त्रास जर आमच्या हरणे बाबांच्या हाताला मुक्ताबाईचा स्पर्श
उद्धाराला नेत असेल तर आम्ही म्हणतो जन्मोजन्मी आमच्या बाबांना हाच त्रास झाला पाहिजे. जो त्रास उद्धार करतो तो त्रास झाला पाहिजे. मुक्ताबाईच्या वाटचालीत दिवसभर चालून थकावं लागत असेल तर हा त्रास आपला कल्याण करणारा त्रास असेल. कृष्णाजी देवकुळेंचं वाक्य आहे, इथून पुढे तुमच्याकरता जो त्रास सहन करेल त्याला इतरांचा कोणाचाच त्रास सहन करावा लागणार नाही. मला होऊ द्या, तुम्ही काळजी करू नका. 4 दिवस झाले. 5व्या दिवशी आठवण आली कृष्णाजी वन्ना की दुसऱ्या दिवशी द्वादशीचा पर्व काळ आहे, त्या दिवशी आपल्या वडिलाचं श्राद्ध आहे. आता श्राद्ध करायचं, पण या पैठणने तर आपल्याला वाडीत टाकलं. आता बापाचं श्राद्ध होईल कसं? निवृत्तीनाथांना सांगितलं माझ्या वडिलांचं उद्या श्राद्ध आहे. मग आजोबा आपण करूया वडिलांचं श्राद्ध. अहो करायला अडचण नाही, पण जेवायला कोणी आलं पाहिजे ना. अहो येतील का आजोबा? पैठणवाल्यांचा राग आमच्यावर आहे हो, तुमच्यावर नाही. आणि तुमच्यावर असला तर तुमच्या बापाबरोबर काय त्यांचा वाद आहे? येतील. सुज्ञ प्रतिष्ठान नगरी, द्या तुम्ही निमंत्रण. साऱ्या पैठणात निमंत्रण दिलं कृष्णाजीबाच्या पोराने. सगळ्यांनी होकार दिला. पैठणकरांनी बैठक घेतली आणि सांगितलं कोणी श्राद्धाला जायचं नाही, जो गेला त्याला वाडीत टाकायचं. दुसऱ्या दिवशी पहाट झाली. श्राद्धाच्या दिवशी पुन्हा मुलाला पाठवलं कृष्णाजीबांनी. आपल्याही भागात पूर्वी पद्धत होती की स्वयंपाकाला महिला बोलवाव्या लागायच्या. बायकांना स्वयंपाकाला बोलावलं, पण कोण्याही माणसानं, तिथल्या भूदेवानं, त्या पंडितानं, शास्त्र्यांनी आपल्या पत्नीला कृष्णाजी देवकुळींकडे स्वयंपाकाला पाठवलं नाही. सगळी सामुग्री आणून पडलेली आहे आणि स्वयंपाक नाही. माध्यान्हाला पितर जेवू घालायचे, बापाचं श्राद्ध आहे, नाही केलं तर नरकात जाईल पोरग. वंशी दुराचारी पुत्र झाला, या शापाला सामोरं जावं लागेल. घोर पाप होईल. काय करावं? पडलेला चेहरा पाला, रिकाम्या तोंडानं खाली मान घालून आलेलं कृष्णाजी वचं पोरग पालन ज्ञानोबर आहे. आणि मुक्ताबाई जवळजवळ हाताला हात धरून पुढे गेल्या. आलं नाही ना कोणी स्वयंपाकाला? नाही आलं. ज्ञानोबर म्हटले अरे बापरे, आलं नाही. तेव्हाच मुक्ताबाईने क्षणाचा विलंब न करता कुमार खेडेकर ज्ञानोबारांकडे पाहून म्हटलं ज्ञानदादा, तू जर माझ्यासोबत असशील, निवृत्ती दादा जर मदत करेन तर मी करू का रे हा श्राद्धाचा स्वयंपाक? सांगा, जिनं कधी स्वयंपाक करताना माय पाहिली नाही ती चितकाला मुक्ता अधिक आई. आज मुक्ता आई, आई सारखी भाषा बोलायला लागली. ज्ञानोबारांनी कडकडून मिठी मारली. मुक्ते, तुला कसं येईल स्वयंपाक? श्राद्धाचे काय एक पदार्थ असतात बाई, खूप सारं बनवावं लागतं श्राद्धाला. पितरांना जे आवडतं ते मी बनवेन दादा. फुंकर मारली तर विश्व हलेल इतकी ताकद ज्या मुक्ताबाईत आहे, तिला स्वयंपाक करणं काय अडचणीचं होतं. मुक्ताबाई स्वयंपाकाला लागल्या. ज्ञानोबारांनी भाजी चिरावी, मुक्ताबाईंनी स्वयंपाकातला सगळी सामुग्री काढून द्यावी. काय मदतीला निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबारांनी. ते काही भावंड मुक्ताबाईकडे कौतुकानं पाहत राहिले. कृष्णाजी वा लहानशी मुक्ताई तिचं कौतुक करत राहिले. सारा स्वयंपाक तयार झाला, पण स्वयंपाक जेवायलाही कोणी लागल ना हो. कृष्णाजीबाने पोराला पाठवलं, जा स्वयंपाकाला. बायकांना नाही पाठवलं, पण माणसं जेवायला येतील, तुम्ही त्यांना जेवायला बोलवा. बोलवायला गेले. कोणी म्हणतं आमचं आत्ताच झालं, कोणी म्हणतं आम्हाला बोलवायला उशीरच केला, कोणी म्हणतं आम्हाला पारनं लवकर सोडायचं होतं, कोणी म्हणतं तुमच्याकडे आम्हाला आत्ता यायला वेळ नाही, उद्या बघू, पुढं बघू. रिकामा तोंडानं परत आले. इतक्या लोकांचा स्वयंपाक बनवलेला. श्राद्ध ज्या घरात असतं, माझ्या आजोबाचं खोले परिवारात श्राद्ध असेल तर खोले परिवारातले पितर नसतात बसत, पितर बाहेरचे लागतात. देवकुळ्यांच्या घरी जर श्राद्ध होतं तर पितर म्हणून इतर ब्राह्मणांना पैठणातल्या तिथं जेवायला बसवायचं होतं. तेव्हा ते पितर तृप्त होतील. कोणी आलं नाही, आता पितर जेवतील कसे? पुन्हा ज्ञानोबारांनी आणि मुक्ताबाईंनी 2 पावलं पुढे यावं, निवृत्तीनाथांकडे पाहावं, कारण त्यांचा सगळा आधार निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु.
दिसला विठ्ठल उच्चारू अलंकापुरी स्थापिला दिसला विठ्ठल उच्चारू. आ समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष करू समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष करू. जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू. जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू. जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू. हळूहळू गळती गळे गळू लागली सगळे उच्चारिता कृष्ण नाम वेने पाणीचे कडे काळे. हळूहळू गणती गडी गडो लागले सगळे उच्चारिता बेने पडिजे कडी काढी. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु निवृत्ती सखा माझा दीनदयाळू. अलंकापुरी स्थापियला दिसला विठ्ठल उच्चारू. अलंकापुरी सापडला विठ्ठल उच्चारू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष धरू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष धरू. तबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू. जबवरी सूर्य तबवरी कीर्ती अजान धरू. हळूहळू गळती गळे गडो लागली सकळ उच्चारिता कृष्ण नाम बेने पडिजे कडी काढे. हळूहळू गळती गळे लागली सकळ उच्चारिता कृष्ण नाम बेने पडिजे कडी काढे. अरे आम्ही कडी काळाला घाबरत नाही. आमचा निवृत्ती दादा आमच्या पाठीशी असला तर पितरांचं काय या पैठण मधल्या नकार दिलेल्या जेवणाला नाही म्हणणार त्या भूदेवांचं काय मनावर घ्यायचं. आमच्या दादानं आम्हाला सांगावं आम्ही पितर इथं जीव घालू. दादा अरे पितर नाही जेवायला सांग बोलवायचे का. मुक्ताबाई पुढं आल्या आणि म्हटल्या आजोबा आजोबा काय काळजी करू नका. अहो हे पैठणातले ब्राह्मण नाही आले म्हणून काय झालं. हे पैठणातले माणसं पितर जेवायला नाही येत म्हणून काय झालं. त्यांच्या बापाला बोलू आपण. अगं मुक्ते पण त्यांचे वडील जिवंत नाहीत ना. जिथं आहे तिथून बोलव. तिथून लोकांना ते जरा आश्चर्यच वाटायला लागलं. कृष्णाजी वांचा पहिलाच प्रसंग. ते म्हटले एवढी एवढी पोरं त्यात सगळ्यातला आणि मुक्ताबाई येतील. क्षणाचा विलंब न करता मुक्ताबाईने आवाज दिला. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. आवाज दिला. तव क्रव्य यज्ञ झाला ग्रहस्थाचे घरी पितर मंत्रचारी आभानीले. आवाज दिला आव्हान केलं पितरांना. चला या या पैठणामध्ये जेवायला या देवकुळ्यांच्या घरी. झोपलेलं लेकरू आईकडे जसं धावत पळत जात तशी स्वर्गातली सगळी पितर पळत 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 तिथं आली. जेवायला बसली महाराज. आता मुक्ताबाईंनी बनवलेला स्वयंपाक खायला कोण येणार नाही. मग ती कढी असो नाही तर खिचडी असो
सुरके पिओ कढी. अरे आई साहेबाचं काय पदार्थ महाराज गोडच लागतात. काय बनवली कढी सुंदर. काय खिचडी. कधी हा आनंद येईल. अनेक खिचडी न खाणारे माणसं आज खिचडी खात होते, जे कधीच गरीब हाताकडे पाहत नाही. अरे मुक्ताबाई आहे ना ती. आई साहेब कसं गोड बनवतं. आई साहेबांनी जे दिलं ते गोड लागतं. चला सगळे पितर जेवायला बसले. भरा 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 ती झाकणावर ते पातेल्यावरची झाकणं निघाली. आता तो काय आपला स्वयंपाक आहे. टोपलं भर मसाला चव नाही कशाला. साऱ्या पैठणात वारं घुमलं. सुगंध घुमला. कशाचा. त्या भाज्यांचा, त्या पदार्थांचा, त्या साजूक तुपाचा. अरे बाप रे बाप. का रे ज्या अर्थी पातेल्यावरची झाकणं निघाली त्या अर्थी कोणीतरी जेवायला बसलं. इकडे माधव शास्त्री, त्र्यंबक शास्त्री, गंगाधर पंत सगळे टिकोर चांदणं लावून बघत होते. कोणीच गेलं नाही. कोणीच गेलं नाही. कोणीच गेलं नाही. आपलंच पॅनल मजबूत आहे. अरे थांब, कधी पुन्हा खालून पाणी निघून जाईल काय सांगता येतं का. ज्यांचे फॉर्म भरले तेच दुसऱ्याच्या गाडीत दिसून राहिले. काय होईल अमोल दादा, काही सांगता येतं का ते. काय दळ काय ना मग. पण मुक्ताबाईचा काय चमत्कार आहे. आई साहेबांची काय कृपा असते. मुक्ताबाई हे दैवत काय आहे याचा परिचय एका सेकंदात आपण करून घ्या. फक्त घाई करू नका. काही मिळालं नाही म्हणू नका. अरे वाट बघावी लागते. होऊन गेलंय पाहरे जरा. आता वासरात लंगडी काय शहाणी. एक म्हणे तुम्हाला कोणाला जमणार नाही ते. मी जातो. एक तिरमक निघाला पुढं. बदलू का मुकेश पाटील नाव. ठीक आहे ना. तिरमक म्हणे मी जातो. अरे बापरे तिरमक तुले जमीन आहे. जमीन या आधीच करून आणतो. कोण कोण गेलंय पैठणातलं. गेला. सगळे जेवण चालू झालेले. ज्ञानोबा दार बंद करताय. निवृत्तीनाथ म्हटले ज्ञाना राहू दे जरा राहू दे बघू दे. अरे पण हे बघू दे बघू दे. दार उघडं ठेवलं तो गेला तिरमक. तिरमकनं दारातून आत पाहिलं. तिरमकच्याच बापाच्या हातात कडीची वाटी होती. तो म्हणे मेलो गड्या आता. म्हातारा रावेरी यावलं तालुक्याच्या भाषेत आपला बुड्ढा. त्याने आवाज दिला. अरे पैठणातल्या ब्राह्मणांनो पळत्या 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 अवघे द्विजवार म्हणती धन्य धन्य. पाया पडा. रांगा लागल्या. सगळ्यांनी एकच जयघोष केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई की. अरे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. आणि बिघडलेलं दुःखी जीवन सुखी करायला आणि अपेक्षा असेल तर स्वर्गातले सुद्धा पितर जीव घालायला केवळ मुक्ताबाईचं कृपाछत्र लागतं. तो महत्वाचा आशीर्वादाचा हात लागतो. झुरणीला लागा. प्रेमात पडा. दिवस निघाला की मुक्ताबाई. झोप आली की मुक्ताबाई. जाग येईल तेव्हा मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. 100% ज्या दिवशी तुमची वेळ येईल त्या दिवशी तुमचा पदर ही मुक्ताबाई भरल्याशिवाय राहणार नाही. कृपाळू दैवत आहे महाराज आईसाहेब. आईसाहेबांसारखं दैवत आपल्या सारख्याच्या पदराला आलं म्हणून आवर्जून सांगणं वेळोवेळी 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 याच मार्गाने चला. याच चला. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई
दाखविली सोय आम्हाला गे. ही सोय म्हणजे प्रवासाचा मार्ग आहे. या मार्गानं चला. कोण कोण गेलं? मार्गी बहुत याची गेले, साधू संत सगळेच गेले. सगळे द्विजवर गेले, ऋषी गेले, यक्ष गेले, किन्नर गेले, जपी तपी सिद्ध साधक नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे सगळेच महात्मे गेले. तुम्ही सुद्धा चला. अहो आम्ही तिथं नाही गेलो तर महाराज म्हटले दुसऱ्या मार्गाला गेलं तर तुम्हाला त्रास होईल. नका जाऊ आडराणी ऐसी गरजती पुराणी. पुराणीचा इतिहास आहे. एक श्लोक आहे सुंदर. शुकाचार्य गुफेमध्ये जात आहे. संपलं कीर्तन. शुकाचार्य गुफेत समाधीला बसताय आणि सांगितलं महर्षी त्या शुकाचार्यांच्या वडिलांनी महर्षी व्यासांनी की आता आमच्या मुलाची काळजी मला आहे की तो जर गुफेत गेला माझ्याजवळून लांब गेला तर त्याला त्रास नको व्हायला. मग एक काम करा, त्याला वाट दाखवतील असे काही श्लोक घेऊन जा. काही श्लोक काढून दिले त्या गुफेच्या बाहेर म्हटले त्यांनी. असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धन क्षेमार्धम पिपत शुकगाथा तुलसुदाम. अरे बापरे काय हो हे वर्णन? कुठे तो मदनाचा पुतळा? काय त्याचं वर्णन आहे? ही तर चुनूक आहे. मला योग्य वाट परमात्म्याची दाखवेल असा कोण आहे? ते सगळ्या शिष्यांचे श्लोक ऐकले. शुकाचार्य बाहेर आले. कोणाकडे? यारे म्हटले तुमच्या बापाकडे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला आवाज दिला की तुम्ही तिकडं पडू नका. पुत्रे ती तन्मय तया तर्वो भिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनिमान तोस्मी. वर्णन आहे. सहज बाप पोराला आवाज देईल तसं वर्णन नाही ते. तुम्ही या वाट्यानं यावं याकरता हा बाप तुम्हाला आवाज देतोय. तसं तुकोबाराय नावाचे आई वडील मुक्ताबाईकडं या करता आरोळी देताय. नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणी. पुराणीचा इतिहास गोड रस सेवीला आम्ही अनुभवलंय ते. तुम्ही जाऊ नका. अहो महाराज म्हटले ती वाट इतकी स्वच्छ आहे, इतकी स्वच्छ आहे, इतकी सुलभ आहे की तुम्हाला त्या वाटेला स्वच्छही करायचं काम नाही, कोणाला विचारायचंही काम नाही. अभंगाचं 3रं चरण.
श्री शक्ती मुक्ताबाई कोणी उठू नका विनंती आपल्याला एक 2 मिनिट हरी विठ्ठल मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणी ऐसी गरजती पुराणी जरा चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है पण तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या तमन्ना सगळ्या हौस काय आज पूर्ण होणार नाही पाहुण्याची जोडी आली तर घ्या खत वाहून असं कुठंही चालत नाही जरा कळ काढत जा थोडी पण सगळ्यांची इच्छा आहे जरा पिंगळा म्हणावा पार माझा मोंगळा झाला ते म्हणता म्हणता पिंगळा काही माझा नाच सोडत नाही तो खूप बार म्हणतात चला त्या मार्गाला जाऊ कोणता मार्ग होतो अहो त्या मार्गाचं अवलोकन एकच आहे जळकती पताका गरुड टके म्हणे तुका त्या मार्गाचं अवलोकन त्या मार्गाचा प्रवास त्या मार्गाचा सफर काय चिन्ह आहे अहो जिथं पताका झळकते भगवी जिथं गरुड टके आहेत समजावं हा आई साहेबांचा ताफ आहे हे मुक्ताबाईचं वैभव आहे गरुड टके म्हणे तुका त्या वाटेला जा बस नका जाऊ आडराणी ऐसी गरजती पुराणी सगळ्यांना धन्यवाद देतो गुरुवर्य हरणे बाबा आणि गुरुवर्य जनार्दन हरिजी बाबा यांनी मला इथं उभं केलं दोघांच्याही चरणी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो झालेली सेवा चितकला मुक्ताबाईच्या चरणावर सुपूर्द करतो तुम्हाला जरा ओढ आहे म्हणून ऐकवतो संतांचं ऐका आपलं भलं होईल इथं सगळे संतांचंच ऐकायला बसले राजेश भाऊ वानखेडे सगळी मंडळी राजकीय सामाजिक शैक्षणिक का त्यांना माहितीये झुंबराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी काय चुकीच्या माणसाचा ऐकता अरे वाम मार्गाला जाणारच ऐकून आपलं जीवन बर्बाद होणार आहे हे तुम्हाला मला पटलंय म्हणून तर आपण या मंडपात आहे ना संतांचं ऐका आपलं भलं होईल अन्यथा परिणाम भोगा काय परिणाम वरल्याळीला तुम्ही सावध राहावे तुम्ही सावध व्हावे वरराडीला पाटील बुवाला मग लावून नसावे पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावून नसावे पाटील बुवाला समजा गाडी सगळे हार हार महाराज
वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे नको नको घालू पिंगा गे नको नको घालू पिंगा गे नको नको घाल दिंगागे नको नको घाल दिंगागे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा दिंगागे बाई दिंगागे दिंगागे बाई दिंगा अवगा 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 तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा तांगड दिंगा गे अवगा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे अवघा रांगड दिंगागे चेतदाना तुम्ही चेतदाना टिपरीवराच्या गाई हो चेतदाना तुम्ही चेतदाना टिपऱ्यावरच्या साई हो करोनी उचित ओ करोनी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ दान मागायचा आलो दान मागायचा या सालो दान मागाया दान मागाया सालो दान मागाया एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एकडे दादारी दिसत एकडे दादारी दिसत एक डोळ्यावर तारुण पाहत एक डोळ्यावर तारुण पाहत एक डोळे वडारी पाहत एक डोळे वडारी पाहत एक गुरु काबुनी बोलत एक गुरु काबुनी बोलत गुरुगावडी बोलत गुरुगावडी बोलत एक गिरावयात धावत एक गिरावयाची धावत एक गिरावया धावत कसं करताय नऊ कसं करताय नऊ हे आग ग ग ग ग कसं करते हे आग ग ग ग ग कसं करते अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा हरी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी हे माझ्या मल्हारी दिवार मल्हारी दिवार मल्हारी दिवार मल्हारी दिवार डोर फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका डबूर 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 फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगू डुगू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात सभेचा माता भगिनी पुरुष मंडळी सगळे पिंगळा महाद्वारी बोलतो ते पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी
40% समाज आपल्या कायम विरोधात आहे. ताण घेऊ नका. आम्हाला त्रास देता लोक तर तुमचं काय घेऊन बसले. आपल्या मस्तीत राहा. माता मावल्या दररोज दरवाजा बंद करायचा आणि दनादन नाचायचं, पण घरी फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बाबा. गाण्याचा नाचण्याचा शेवट कोणा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदाहरण तक करणारे सांगा, माझ्या पांडुरंगा करताय. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. चारू शेठ आहो तुमच्या घरी ऐकून मी तुम्हाला सगळ्यांना, आता मला 10-20 झाले, एक तर मर्यादेच्या पुढे आलो न गाता एक कळवा ऐकवतो आपल्याला सगळ्या तरुणांची. एक आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की वेळेचं मर्यादा आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांची हाऊस आहे, क्रांती आहे. आता आई साहेबांचा जप घेऊया फक्त आणि कीर्तन सेवा आवरूया. अमोलदादांच्या सुपुत्रांचा आज जन्मदिवस आहे. एकदा जोरदार टाळी वाजून त्या बाळाला आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. सगळ्यांना धन्यवाद. मोठ्या प्रेमानं म्हणा ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. 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 टाळी वाजवा मायबाप. हात वर करा. सगळ्यांनी आपल्या चितकला मुक्ताबाईचं भजन करा सगळ्यांनी. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. 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 योग माया मुक्ताई ब्रह्म चितकला मुक्ताई. श्री संत मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई. योग माया मुक्ताई ब्रह्म चितकला मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताई श्री संत मुक्ताई.